ओके सर, मी तुमच्याकडे येतो. दिल्लीश्वर, दिल्लीतले सगळी राजकीय यंत्रणा ही बिहारच्या निवडणुकीकडे कशा दृष्टीने बघते? बिहार बिहारमध्ये काय घडते आणि त्यातून सरकार कोणाचं स्थापन होते यावर बरंच काही राष्ट्रीय राजकारण त्यावर अवलंबून असेल. आणि त्या दृष्टीनेच बघितलं जात आहे की स्थिर सरकार करण्यासाठी केंद्रातलं हम्म, आणि स्थिर ठेवण्यासाठी हम्म, बिहारचं काय कॉन्ट्रीब्युशन असेल या निवडणुकीच्या निकालातून हम्म, हे यातून दिसणार आहे. नितीश कुमार शक्यतोवर म्हणजे भाजप सोबतच राहतील आणि भाजपलाही तडजोड करण्यात वाचून पर्याय नाहीये. कारण नितीश कुमार यांचा नंबर तुम्ही जर बघितला आताचे जे प्रारंभिक कल आहेत त्यात 50 वर ते पोहोचलेले आहेत आणि हा आकडा मागच्या वेळेसपेक्षा जास्त आहे. आणि दुसरीकडे भाजपचे संख्याबळ कमी झालेलं आहे. तर भाजपला आता परत 43 आमदार असताना नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करावं लागलं. आता नितीश कुमार आणि भाजप बरोबरीत आलेले आहे. त्यामुळं त्यांचाच दावा राहणार आहे मुख्यमंत्री पदावर. पण दुसरीकडे तुम्ही जर बघितलं तर राजद हे एकाकी लढत देत आहे. काँग्रेसची त्याला तोलामोलाची साथ मिळते आहे का? तर त्याचं उत्तर नाही आजच्या हम्म. घडीला आतापर्यंत. तर ही जी बेदिली आहे महागठबंधन मधली आणि दुसरीकडे एकजुटीनं जनता दल युनायटेड भाजप आणि चिराग पासवान एकत्र लढून ज्या जागा मिळवल्या आहेत 114 पर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर त्याचं कारण हे जे निवडणुकीच्या तोंडावर बेदिली आणि विश्वासघात करण्याचा जो एक ट्रेंड असतो काँग्रेसच्या आघाडीमध्ये, तो या निवडणुकीतही दिसतो आहे. आणि दुसरीकडे एकजुटीनं लढण्याची जी किती वाईट परिस्थिती असली तरी भावना आहे एनडीए मधली ती कुठेतरी प्रबळ होताना दिसते या आकड्यांमधून.